आजकाल तुम्ही तुमच्या सोशल मीडिया फीडवर बघाल तर एक ना खूप इंटरेस्टिंग गोष्ट दिसेल. ज्या कॅम्पेन्स खूप सक्सेसफुल झाल्या त्या काही फार महागड्या नसतात. आज मार्केटिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाचं काम म्हणजे प्रेक्षकांना आपलं वाटेल, त्यांच्या मनाला भिडेल आणि विश्वास निर्माण करेल असे क्रिएटर शोधणं, चांगला संवाद साधणं गरजेचं आहे. आणि यात मायक्रो इन्फ्लुएन्सर्स खूप मोठी भूमिका बजावतात, ज्याविषयी आज आपण बोलणार आहोत. मायक्रो इन्फ्लुएन्सर्स जे असतात ना, ते आपल्या भाषेत बोलतात, आपल्यासारखे दिसतात आणि जाणकार लोकांच्या कम्युनिटीपर्यंत पोहोचू शकतात. आजच्या मार्केटिंगमध्ये क्रिएटर्सची क्रिएटिव्हिटी आणि खर्च जो आहे तो बिझनेसच्या गरजेनुसार असायला पाहिजे. काय वाटतं? जर एखादा ब्रँड ₹30,000 कमी किमतीचे फोन विकत असेल तर त्यांच्यासाठी पर्सनल आणि कनेक्टेड अप्रोच जास्त काम करतो. 5G क्रांतीमुळे स्मार्टफोनचा वापर ऑलरेडी खूप जास्त वाढला आहे आणि अशातच आता अनेक नवीन स्मार्टफोन युजर्ससुद्धा आलेत. त्याच्यामुळे त्यांच्याशी पर्सनल टचने आणि त्यांच्या भागातले विश्वसनीय आवाज जे असतील त्याच्यातून कनेक्ट होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता प्रभाव म्हणजे कोण सगळ्यात मोठ्यानं ओरडतो वगैरे हे नाही आहे, तर प्रभाव म्हणजे कोण सगळ्यात खोलवरती कनेक्ट होतो हे आहे. आपल्या भारतात मायक्रो इन्फ्लुएन्सर्सनी खूप मोठी वाढ पाहिली, प्रचंड मोठी वाढ पाहिली. गेल्या 5 वर्षांमध्ये हा भाग दरवर्षी 20 ते 25% वेगानं वाढला, जो अमेरिकेच्या 15 ते 20% किंवा चीनच्या 10 ते 15% खूप जास्त आहे. भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती आणि वेगानं वाढणारी डिजिटल दुनिया यामागे Tier 2, Tier 3 शहरांमधील लोकल आणि प्रादेशिक भाषेतल्या कॉन्टेंटला जास्त चांगला प्रतिसाद देत आहे. एखाद्या स्मार्टफोन ब्रँडला जर खूप मोठ्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचायचं असेल तर कॉन्टेंट पर्सनल टचने, विश्वसनीय आवाजातून आणि त्यांच्या गरजेनुसार पोहोचवणं महत्त्वाचं आहे. खरं आहे की नाही? भारतात खूप विविधता असल्यामुळं ना मार्केटर्सना आता हे लक्षात आलं आहे की प्रेक्षकांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या क्रिएटर्सना जोडून हायपर लोकल होणं गरजेचं आहे. मायक्रो इन्फ्लुएन्सर्स त्यांच्या खरेपणा आणि रिलिव्हन्समुळे वेगळे उठून दिसतात. ते टेक फीचर्सना रोजच्या जीवनात कसं वापरता येईल हे दाखवतात. जसं की एखादा नवीन फोन असेल, त्याचा कॅमेरा असेल, हा कसा आहे हे सोप्या पद्धतीने हातात धरून डेमो देऊन सांगायचं, किंवा एखाद्या सामान्य दिवसाच्या व्लॉगमध्ये बॅटरी लाईफ किती आहे हे दाखवायचं. हाच खरेपणा विश्वास निर्माण करतो आणि विश्वासामुळे लोक कृती करतात. मायक्रो इन्फ्लुएन्सर्समुळे फॉलोअर्सना वाटतं की ते एखाद्या दूरच्या व्यक्तीकडून नाही तर त्यांच्याच सारख्या एखाद्या जाणकार मित्राकडून ऐकतात. व्यावहारिक आणि किमतीची काळजी घेणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू इच्छिणाऱ्या स्मार्टफोन ब्रँडसाठी ही विश्वासार्हता फक्त जागरूकता निर्माण नाही करत, तर त्याऐवजी खरेदीमध्ये सुद्धा बदल घडवून आणू शकते. इंडस्ट्रीमध्ये यशस्वी कॅम्पेन्सनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. सगळ्या मोठ्या ब्रँड्सनी मायक्रो इन्फ्लुएन्सर्सची ताकद जी आहे ना ती ओळखली आहे आणि त्यांचा वापर विचारपूर्वक केला आहे. मायक्रो इन्फ्लुएन्सर्सचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे त्यांचे खूप जास्त एंगेजमेंट रेट्स. सरासरी इंस्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवरती 4 ते 60% एंगेजमेंट रेट मिळवतात. याहूनही महत्त्वाचं म्हणजे ते प्रादेशिक बाजारात, विशेषतः Tier 2, Tier 3 शहरांमध्ये, जिथे ग्राहकांना आपल्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीकडूनच ऐकायला आवडतं जास्त प्रमाणात, तिथे टेक प्रोडक्टसाठी 20% कन्व्हर्जन रेट्स वाढवू शकतात. मायक्रो इन्फ्लुएन्सर्सचे खरे रिव्ह्यूज आणि हातात धरून केलेलं अनबॉक्सिंग कॉन्टेंट लोकांना प्रत्यक्षात दुकानात जाण्यास प्रोत्साहित करत आहे. लाभाच्या #प्राऊडली इंडियन यासारख्या कॅम्पेनमुळे प्रमुख टार्गेट क्षेत्रांमध्ये दुकानातली चौकशी आणि विक्रीमध्ये 15 ते 25% वाढ झाली. मायक्रो इन्फ्लुएन्सर्सची भूमिका ना भविष्यातही खूप महत्त्वाची राहणार. एक त्यांच्यासाठी इन्फ्लुएन्सर बजेटचा 50 ते 60% भाग असेल. कॅटेगरी ए क्रिएटर सुद्धा महत्त्वाचे असणार आहेत. कॅम्पेनची उद्दिष्टे आणि बिझनेसच्या गरजांनुसार त्यांच्यासाठी बजेटचा 30 ते 40% भाग असणार आहे. नवीन ब्रँड्सना आपली ओळख बनवण्यासाठी आणि मार्केटमध्ये एंट्री करण्यासाठी हा बॅलन्स आणि टार्गेटेड अप्रोच जो आहे तो एक महत्त्वाचं पहिलं पाऊल असेल. प्रत्येक कॅम्पेनच्या गरजेनुसार मायक्रो इन्फ्लुएन्सर्सच्या योग्य मिश्रणातून मोठा प्रभाव साधता येईल. भारतात स्मार्टफोन इंडस्ट्री अजूनही स्पर्धात्मक होत चालली आहे आणि ग्राहकांना खरेपणा, पर्सनल कनेक्शन हवीशी वाटत असताना मायक्रो इन्फ्लुएन्सर्सचं महत्त्व वाढतच जाणार आहे. त्यांची ताकद त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येमध्ये नाही आहे, तर प्रेक्षकांची असलेल्या त्यांच्या खोलवरच्या कनेक्टमध्ये आहे. आणि यामुळे ते अशा ब्रँडसाठी खूप महत्त्वाचे ठरत आहेत ज्यांना मोठ्या प्रमाणावरती विश्वासार्हता दाखवायची. आज अनेक लोकांना वाटतं की खरे आपले वाटणारे आवाज पारंपरिक मोठ्या जाहिरातींपेक्षा जास्त प्रभावी असतात. हे लक्षात ठेवा की भविष्यातला प्रभाव प्रसिद्धीमध्ये नाही, तो ओळखीमध्ये. मित्रांनो, तीच ओळख
तुम्हालाही निर्माण करायची आहे.